BST चे जे बसेस आहेत त्यावेळी 3337 होते आणि ते हळूहळू 2026 ला 0 होणार आहे। BST मध्ये MP ग्रुप आलं, डागा ग्रुप आला, मातेश्वरी आलेत, आता ऑलेक्ट्रा म्हणून आहेत, EV ट्रान्स म्हणून आहेत, टाटाचे गाड्या आलेत। BST चे स्वतःची जी बस एकेकाळी 3337 च्या वरती होती, आज त्याची संख्या 250 पर्यंत आलेली आहे। जे खाजगी मालकांचे जे आहेत गाड्या त्यांची संख्या 2500 पर्यंत पोहोचलेली आहे। मुंबईची जनसंख्या या 10 ते 12 वर्षामध्ये वाढले आहेत, मात्र बसेसची संख्या जे 2006 आणि 7 मध्ये 4500 च्या वरती होती त्याची संख्या आज बघितलं तर 3000 च्या खालती आलेली आहे। महानगरपालिकामध्ये सत्ताधारी जे होते बस वाढवण्यासाठी कामकाज केलं पाहिजे होतं, पण त्यांनी हळूहळू ते बंद केलेलं आहे। 2017 पासून आजपर्यंत गाड्या स्क्रॅप झाले, मात्र महानगरपालिकाने एकही पैसा BST चे बस खरेदीसाठी दिलेले नाही। या BST चे जेवढे खाजगी मालकांचे गाड्या आहेत त्यामध्ये 50% गाड्यांचे AC चालत नाही। BST कडे बसेस नसल्यामुळे ते कोंडून भरून जातात आणि प्रवाशांचे हाल होतात, त्यामध्ये महिलांची त्रास होतो आहे। ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बसमध्ये चढायला मिळत नाही, जे शाळेत जातात त्यांना बरोबरशीर बस मिळत नाही आणि अशा प्रकारे या BST ची अवस्था आज केली आहे। मी जगनारायण, आमची मुंबई आमची बेस्ट हे बेस्ट उपक्रम वाचवण्याचा जो नागरिक मंच आहे त्यामध्ये 2017 पासून आम्ही सतत काम करीत आहोत। आपल्याला माहित असेल की 7 ऑगस्ट 1947 रोजी बेस्ट उपक्रम जी खाजगी मालकाची कंपनी होती ते महानगरपालिकाने विकत घेतली आणि त्या दिवसापासून BST ची जबाबदारी महानगरपालिका उचलत आहे आणि सतत ते आपलं BST चं कामकाज ट्रान्सपोर्ट आणि सप्लाय विद्युत वितरणचं काम ते करत आहे। त्यावेळी 7 ऑगस्ट 1947 ला जेव्हा BST घेतली आपण त्यावेळी फक्त 2 डेपो होते, आज 27 डेपो आहेत, अनेक बस स्थानक आहेत, अनेक विद्युत सप्लायचे केंद्र आहेत आणि अशा प्रकारचे आपला संबंध मुंबईमध्ये आपण हे सेवा देतोय। एका बाजूला BST ची सेवा इथे ठाण्यापर्यंत जाते, नवी मुंबईपर्यंत जाते आहेत, दुसऱ्या ठिकाणी वेस्टर्न सबब मध्ये मीरा रोड भाईंदर पर्यंत जाते आहेत आणि हे सतत 2017 पर्यंत एक चांगली सेवा आपण देत होतो। मात्र 2017 ला आमचे जे महानगरपालिकाचे आयुक्त आलेत आणि त्यांनी सांगितलं की BST उपक्रमाला पैसे मिळणार नाही। खरं तर महानगरपालिकाचे 1888 अधिनियम जे आहे, कायदा जो आहे, त्या कायद्याच्या 126 आणि 134 कलम जर वाचला तर त्यामध्ये असं नमूद केलेले आहे की मुंबईकरांना आपण महानगरपालिका बेस्ट बसची सुविधा उपलब्ध करून देणार आहे आणि त्यासाठी जे काय लागेल त्याची जबाबदारी महानगरपालिकाने घेतलेली आहे आणि BST ट्रान्सपोर्ट मध्ये जे काय नुकसान होईल ते नुकसान 126 ग आणि दुसऱ्या 134 कलमा अंतर्गत ते भरून काढण्याचं कामकाज म्हणजे त्या कायद्याने ती जबाबदारी महानगरपालिकाला दिलेली आहे। मात्र आपण या 2017 पासून जेव्हा बघतोय की ह्याच्या अगोदर BST फायद्यामध्ये होती, कारण आपण विद्युत सप्लाय करत होतो, विद्युत सप्लाय मध्ये आपल्याला नफा मिळत होता आणि त्या नफा आपण ट्रान्सपोर्ट साठी वापरत होतो। पण नवीन त्यावेळच्या सरकारने विद्युत विधेयक 2005 आणलं आणि त्यानंतर असं ठरवण्यात आलं की BST ला इंडिपेंडेंट केला पाहिजे आणि विद्युत सप्लाय मध्ये जे काय प्रॉफिट होतोय, जे नफा होतोय ते ट्रान्सपोर्ट साठी खर्च करायचा नाही आणि तेव्हापासून BST ची अधोगती सुरू झालेली आहे। त्यावेळचे जे महानगरपालिकाचे सत्ताधारी आहे खरं तर त्यांनी त्यावेळी वेगवेगळे उपाययोजना केला पाहिजे होतं आणि BST कसे वाचेल, कसे पुढे जाईल त्या पद्धतीने कामकाज केला पाहिजे होता, ते करत नव्हते। BST ची दैनंदिन प्रवाशांची संख्या घटत होती आणि म्हणून 2017 मध्ये आमची मुंबई आमची बेस्टच्या वतीने आम्ही आंदोलन केलं, नागरिकांना गोळा केलं, सिग्नेचर कॅम्पेन केलं आणि सांगितलं BST ला की जे BST चे प्रवाशांची संख्या कमी होत आहे, जर आपण तिकिटाचे दर कमी केलं तर प्रवाशांची संख्या वाढणार आणि त्यावेळचे मला वाटतं परदेशी साहेब होते आयुक्त आणि त्यांनी तिकिटाचे दर 8 वरून 5 आणलं आणि ते 5 आणल्यानंतर आपण जर BST चा रेकॉर्ड बघितलं तर प्रवाशांची संख्या पुन्हा जी 22 लाखापर्यंत गेली होती ती पुन्हा 32 आणि 33 लाखापर्यंत ही आली पुढे। आता पुन्हा म्हणजे तो विषय तो BST ला माहित आहे, प्रशासनाला माहित आहे, महानगरपालिकाच्या आयुक्तांना माहित आहे की BST चे दर जे आहे ते आपण एक म्हणजे कमी दर ठेवला पाहिजे जेणेकरून त्याचा उपयोग सर्वसाधारण जे मुंबईकर जे आहेत ते करता येईल। कारण आपल्याला माहित आहे मुंबई शहरामध्ये सर्व मध्यमवर्गीय नाही आहेत। आपण मालवणीच्या कोपऱ्यामध्ये बघितलं
त्या दामोपाडाच्या कोपऱ्यामध्ये बघितलं, झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत. आज मुंबई शहरामध्ये 60% लोक झोपडपट्टीमध्ये असंघटित कामगार म्हणून काम करतायत आणि त्यांच्यावर मोठा हा प्रवासाचा जो आहे ते प्रवास करतात, एकतर BSTतून आणि किंवा रेल्वेतून करतायत. आणि म्हणून आपल्या सत्ताधारी आहेत जे महानगरपालिकेचे, आणि त्या कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे की किफायतशीर स्वस्त सेवा आपण देणार आहोत, आणि ती भूमिका घेऊन आपण तसं केलं पाहिजे होतं. मात्र 2017 नंतर ते सर्व जे धोरण आहेत ते बदलण्याचा कामकाज त्यावेळच्या सत्ताधाऱ्याने केला, आणि त्यावेळी असा निर्णय घेण्यात आला की BST चे जे बसेस आहेत ते 2000 त्यावेळी 3337 होते, आणि ते हळूहळू 2026 ला कमी होऊन 0 होणार आहेत. म्हणून त्या ठिकाणी महानगरपालिकेने पैसे दिले पाहिजेत. पण महानगरपालिकेने धोरण बदलला आणि BSTला सांगितलं की तुम्ही खाजगी मालकांकडून भाडे तत्वावर बसेस घ्यायचं, आणि ते धोरण अंमलात आणलं. त्यानंतर आपल्या BST मध्ये MP ग्रुप आलं, त्यांच्या गाड्या आलेत, डागा ग्रुप आला, त्यांच्या गाड्या आलेत, मातेश्वरी आलेत, आता ऑलेक्ट्रा म्हणून आहेत, EV ट्रान्स म्हणून आहेत, टाटाचे गाड्या आलेत. अशा प्रकारच्या आज BSTचे स्वतःची जी बस जी एकेकाळी 3337च्या वरती होती, आज त्याची संख्या 250 पर्यंत आलेली आहे. आणि दुसऱ्याच बाजूला जे खाजगी मालकांचे जे आहेत गाड्या, त्यांची संख्या 2500 पर्यंत पोहोचलेली आहे. एका बाजूला आपण जर विचार केला ते या मुंबईची जनसंख्या या 10 ते 12 वर्षामध्ये वाढले आहेत, मात्र बसेसची संख्या जे 2006 आणि 7 मध्ये 4500च्या वरती होती, त्याची संख्या आज बघितलं तर 3000च्या खालती आलेली आहे. आणि त्यामुळे ह्याचा जो परिणाम आहे या मुंबईकर जनतेवरती होतो आहे. जनतेला बरोबर बसेस मिळत नाही, बसेस एकदम खालच्या दर्जाचे झालेले आहेत. अनेक वेळा पहिले आपण 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी 5 मिनिटं बस आपला थांब्यावर जर उभा राहिलो तर आपल्याला बस भेटायची. आज जे लॉंग रूटचे गाड्या आहेत त्याच्याकरता अर्धा ते पाऊण तास लोकांना वाट बघावी लागते आहे. पश्चिम उपनगरामध्ये जे शॉर्ट रूट आहेत ते मालुनीला जा, तुम्ही अंधेरीला जा, अंधेरी वेस्टला जा, या सिप या ठिकाणी जाण्यासाठी लोकांना 20 ते 25 मिनिटं बससाठी वाट बघावी लागते आहे. बस मिळत नाही आहे, आणि शेवटी त्यांना दुसरा एक पर्याय शेअर रिक्षा किंवा इतर माध्यमातून त्यांना ते प्रवास करावा लागतोय. ही आज मुंबईकर जनतेचा जे काही प्रवासी होते त्यांची अवस्था ही झालेली आहे. आणि हे जे समस्या जी हे आलेली आहे ह्याचं कारण काय आहे? कारण सरकारने धोरणं बदलली. महानगरपालिकामध्ये सत्ताधारी जे होते ते BST वाढवण्यासाठी, बस वाढवण्यासाठी कामकाज केलं पाहिजे होतं, पण त्याने हळूहळू ते बंद केलेले आहे. 2019 मध्ये बेस्ट वर्कर्स युनियन आणि बेस्टचे महाव्यवस्थापक तसेच महानगरपालिकाचे आयुक्त यांच्याबरोबर एक करार झाला होता की BST ही 3337 बस ही स्वतःच्या मालकीची ही कायम ठेवणार. BSTचे जे कामगार आहेत त्यांच्या सेवा सरतीमध्ये कोणताही बदल करणार नाही. त्यामध्ये असंही नमूद करण्यात आला होता की जसे जसे BSTच्या गाड्या स्क्रॅप होणार त्या ठिकाणी नवीन बस खरेदी करण्यासाठी 126, 134 कलमाप्रमाणे महानगरपालिका पैसे देणार, मात्र पैसे दिलेले नाही. या 2017 पासून आजपर्यंत गाड्या स्क्रॅप झालेत, मात्र महानगरपालिकाने एकही पैसा BSTचे बस खरेदीसाठी दिलेले नाही, आणि त्यामुळे त्याचा परिणाम या मुंबईकर जनतेवर होत आहे मित्र. आणि एका बाजूला ही स्थिती आहे. पहिले सुरुवातीला आमचे जे महाव्यवस्थापक, आमचे महानगरपालिकाचे आयुक्त ते मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत. ते सांगतायत की मुंबई शहरामध्ये आता वातानुकूलित गाडी आणणार, पण ही वातानुकूलित गाडीतून जर आपण प्रवास केला तर या BSTचे जेवढे खाजगी मालकांचे गाड्या आहेत त्यामध्ये 50% गाड्यांचे AC चालत नाहीये. ते गाड्यांमध्ये ते AC असून सुद्धा त्यामध्ये कोंडून माणसं भरतात. तुम्ही 73 मालवणी पूर्वेला जा, तुम्ही अंधेरीला जा, तुम्ही बोरिवलीला जा, माणसं म्हणजे AC बसमध्ये एक क्षमता असते प्रवाशांची किती आतमध्ये ठेवला पाहिजे, मात्र BST कडे बसेस नसल्यामुळे ते कोंडून भरून जातात आणि प्रवाशांचे हाल होतात. त्यामध्ये महिलांची त्रास होतो आहे. आमचे जे काय ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बसमध्ये चढायला मिळत नाही. आमच्या जे पोरं आहेत जे शाळेत जातात त्यांना व्यवस्थित बस मिळत नाही आहे. आणि अशा प्रकारे ह्या BSTची अवस्था आज केली आहे. जे आपण गर्वाने आपण सांगत होतो की एशिया खंडामध्ये नंबर 1 BST आहे, त्याचं नाव आहे, मात्र त्या एशिया खंडामधील नावाजलेली BSTची जी बस आहे
त्याची आज दुरावस्था झालेली आहे मित्र. आणि ह्याच्यामध्ये उपाय नाही आहे का? उपाय आहे. आमची मुंबई आमची बेस्टच्या वतीने आम्ही वारंवार सांगितलं, जेव्हा सुरुवातीला 2019ला टेंडर आला की खाजगी बस गाड्या घेणार, त्यावेळी आम्ही सांगितलं होतं तुम्ही खाजगी बस गाड्या घेणार त्याला किलोमीटरने पैसे देणार. आज जे किलोमीटर दिवसात 150 ते 200 किलोमीटर बस आपले धावत नाही आहे, मात्र तुम्ही खाजगी व्यावसायिक संस्थांना 200 किलोमीटरचा रेट देणार आहे. त्यामुळे बीएसटी प्रॉफिट मध्ये येणार नाही, बीएसटीचा तोटा वाढत जाणार आहे. आणि आज जर आपण बजेट बघितला बीएसटीचा 2017 पासून आजपर्यंत बीएसटीचे बजेटमध्ये बस विभाग हा तोटा वाढत चाललेला आहे. त्यावेळी 800-900 कोटीचा तोटा होता, आज सुमारे 200-250 कोटीचा तोटा आपल्या बजेटमध्ये दिसणार. आणि हे जे बजेटमध्ये जे तोटा दिसतोय, आता काही लोक म्हणणार हे बीएसटी तोट्यात असे तर कसं आपण चालवायचं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आता हल्लीच काही दिवसापूर्वी आपल्या अमेरिकेमध्ये मदनानी म्हणून त्याने न्यूयॉर्क शहरामध्ये निवडणूक लढवली. न्यूयॉर्क शहर हा फार मोठा शहर आहे, सर्वात जास्त बजेट त्याच्याकडे आहे, पैसे जास्त आहे, मात्र तिथे पण वाहतूक व्यवस्थाची दुरावस्था झालेली आहे. आणि म्हणून ते मदनानी म्हणून जे आहेत त्यांनी निवडणुकीमध्ये मुद्दा घेतला का की ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुधारली पाहिजे, स्वस्त ट्रान्सपोर्ट व्यवस्था दिली पाहिजे, आणि ते निवडून आले. आता जर न्यूयॉर्क शहरामध्ये जे मेयर आहेत ते ठरवतायत की आम्ही बीएसटी म्हणजे तिकडच्या ट्रान्सपोर्टला मदत देणार, तर मुंबई शहरामध्ये काय प्रॉब्लेम आहे? जगामध्ये जेवढे शहर आहेत त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट जो चालतो आहे ते कोणताही ट्रान्सपोर्ट फायद्यामध्ये नाही आहे. सरकारची धोरणं आहेत, ट्रान्सपोर्टची व्यवस्था सरकारने केला पाहिजे, आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी सबसिडी द्यावी लागते. आपल्याला हेही माहित असलं पाहिजे की आपण रेल्वे चालवतो, पण रेल्वेच्या या उपनगरामध्ये जेव्हा आपण प्रवास करतो त्या उपनगराच्या तिकिटातून फक्त 30 ते 35% कॉस्ट रिकवर होतो आहे, पण बाकीचे पैसे कोण देतोय? सरकार देते. का देते आहे? कारण सरकारचं काम आहे की लोकांना सेवा पुरवणं. कारण जर बस मिळाली तर वेळेवर तो कंपनीमध्ये जाणार, त्याच्या ऑफिसमध्ये जाणार, त्याच्या तिथे उत्पादन वाढणार आहे, उत्पन्न वाढणार आहे, आणि ह्या सर्व व्यवस्था चालवण्यासाठी ही ट्रान्सपोर्टची गरज आहे. मात्र बीएसटीने जे धोरण घेतलं नवीन, त्या धोरणामध्ये एका बाजूला बसेससाठी पैसे देणार नाही, दुसऱ्या बाजूला जे खाजगी जे कंत्राटदाराचे बसेस घेतले आहेत, तुम्हाला माहित आहे कुर्लामध्ये ऍक्सिडेंट झाला, 8 ते 10 लोक मेले. आता हल्ली भांडूपमध्ये ऍक्सिडेंट झाला, 5-6 लोक मेलेत. आणि असं दर दिवशी या खाजगी गाड्यांचे जे काय ऍक्सिडेंट होत आहेत त्याचाही आपण विचार केला पाहिजे. कारण मुंबई शहरामध्ये दाखवून द्या की बीएसटी असताना किती ऍक्सिडेंट झाले होते. त्यावेळी ऍक्सिडेंट हा 0% होता, पण आज प्रमाण वाढलेलं आहे. त्याचं कारण एक आहे की आपण खाजगी व्यावसायिक संस्थेवरती जे गाड्या दिलेल्या आहेत ते आपल्या नफ्याकरिता गाड्यांची दुरुस्ती करत नाही, गाड्यांची देखभाल करत नाही आहेत. आणि बीएसटी आपला हात वर केलेला आहे. जेव्हा पहिले एक काळ असा होता की डेपो मधून जर रस्त्यावर बस आणायची असेल तर पहिले ते गाडी चेक करायचे. आमच्याकडे सुपरवायझर होते, कंट्रोलर होते, ते बस चेक करायचे. बस जर रस्त्यावरती जाण्यायोग्य नसेल तर ती बस रस्त्यावर काढत नव्हते. पण आज 27 डेपो मध्ये कुठेही जा, ज्या ठिकाणी खाजगी गाड्या आहेत त्यांना कोणी चेक करत नाही आहे. तुम्हाला रस्त्यावरती दांडा तुटलेला, दरवाजा तुटलेला, पुढचे काच तुटलेली, मागच्या काच तुटलेली, अशा प्रकारच्या जे गाड्या आहेत ते रस्त्यावर येत आहेत. आणि त्यामुळे मुंबईकरच्या जनतेचा जीवन हे धोक्यात आलेलं आहे. आणि म्हणून ह्या सर्व गोष्टी आपण कुठेतरी थांबवला पाहिजे. आणि त्याचा उपाय आहे, उपाय हेच आहे की जे आपण टॅक्स देतो, मुंबईकर जे टॅक्स देते आहे, आज करोडो रुपयाची ठेवी या मुंबई महानगरपालिकाकडे आहे. एका बाजूला बीएसटीला पैसे देत नाहीत, दुसऱ्या बाजूला कोस्टल रोड साठी हजारो कोटी रुपयाची तरतूद, एका बाजूला बीएसटी साठी बजेटमध्ये तरतूद नाही, पण दुसऱ्या बाजूला तुमच्या ते देवनारच्या डम्पिंग जो ग्राउंड आहे तो डम्पिंग ग्राउंड अडाणीला देण्याकरिता तिकडची जागा मोकळी करून देण्यासाठी 2000 कोटी रुपयाची तरतूद. म्हणजे ज्या ठिकाणी दररोज 33 लाख रोज प्रवासी प्रवास करत आहेत, त्यांना गरज आहे पैशाची की जेणेकरून बस येईल, बसमधून त्यांचा प्रवास होईल, पण त्यांच्यासाठी यांच्याकडे पैसे नाही आहेत. मात्र ह्या वेगवेगळ्या जे प्रोग्राम्स आहेत, धोरणं आहेत, त्या निमित्ताने दुसऱ्या खाजगी लोकांना हे पैसे देण्याचं काम करते आहे. काही 3-4 वर्षापूर्वी बीएसटीने असं ठरवलं, आमचे जे राजकीय नेते आहेत त्यांनी एक नवीन धोरण घेतला की बीएसटीच्या जमिनीचा विकास करायचं, खाजगी लोकांना देऊन टाकायचं, त्यामुळे उत्पन्न होईल आणि बीएसटी सक्षम होईल. आपल्याला माहित असेल
की आपण जर BSTची जागा बघितली, यारी रोडला, सातबंगला, मरोल, तुमच्या कंदरपाडा, कुर्ला डेपो, अशा अनेक ठिकाणची जागा जी आहे ते खाजगी बिल्डर लोकांना दिलेले आहे. त्यांच्याकडून 327 कोटी रुपये ते वसूल करू शकले नाहीत. मोठे लोक आहेत, वधवा बिल्डर आहेत, दुसरे आहेत, पण ह्यांच्याकडून जे काय ठरवलं होतं की ह्यांच्याकडून उत्पन्न मिळेल आणि BSTचा जो तोटा आहे तो कमी होणार, मात्र तोटा कमी झालेला नाही. आज ही तोटा वाढत चाललेला आहे. पण ह्याचा विचार केला पाहिजे, आयुक्ताने केला पाहिजे. आत्ताच काही 15-20 दिवसापूर्वी आयुक्ताने निर्णय घेतला, BSTच्या महाव्यवस्थापकाने निर्णय घेतला, मलबार हिलची जागा ती जी बससाठी राखीव आहे, ती इलेक्ट्रिसिटीसाठी राखीव आहे, त्यामध्ये बदल करून रेसिडेन्शियल करण्याचा ते डाव ते त्यांनी ते एक निविदा काढलेली आहे, लोकांचं मत मागवलेलं आहे. आणि त्याचं मागचं कारण एकच आहे की त्या आमच्या मलबार हिलचा जी काही जागा आहे तसा बाजूला अंबानीचा मोठा अटलांटिका आहे आणि अशा ह्या मोठ्या लोकांना ती जागा द्यायची आहे आणि म्हणून तो डाव आहे. आमची मुंबई आमची बेस्टच्या वतीने आम्ही त्यालाही विरोध केलेला आहे. आम्ही नागरिकांना त्यांना सांगितलेलं आहे की त्याचा विरोध केला पाहिजे. की एकदा बस जर गेली, एका बाजूला तुम्ही सांगताय, कालच मला वाटतं की बीजेपीचे जे काय मॅनिफेस्टो आहेत त्यामध्ये असं दाखवण्यात आलेलं की 10,000 इलेक्ट्रिक बस घेणार. 10,000 इलेक्ट्रिक बस घेतल्यानंतर ते बस ठेवणार कुठे? जर तुम्ही जागा विकली, BSTची जागा विकायला तुम्ही निघालात, अनेक जागा गेलेल्या आहेत, धारावी जाणार आहे, देवनार जाणार आहे, बांद्रा जाणार आहे, मग हे 10,000 गाड्या काय रस्त्यावर उभे करणार? हे जे धोरणं आहेत, या धोरणामुळे याचा परिणाम या BST वरती होणार आहे मित्र. आणि म्हणून या सर्व गोष्टी आमची मुंबई आमची बेस्टच्या वतीने आम्ही त्याला विरोध करतो आहे. आम्ही सांगतो आहे की BSTने जे काय धोरण घेतलेलं आहे ते धोरण आपण थांबवला पाहिजे आणि हे जर धोरण असंच ठेवलं तर BSTची अवस्था आणखी वाईट होणार आहे. तर BST ही नफा तोटाचा न बघता BST ही जनतेसाठी आहे आणि ज्याप्रमाणे जगामध्ये या ट्रान्सपोर्ट व्यवस्थेला मदत मिळते आहे त्याचप्रमाणे त्याची जी कायदेशीर तरतूद महानगरपालिकाच्या कायद्यामध्ये केलेली आहे त्याप्रमाणे त्यांना पैसे दिलं पाहिजे आणि BST जगवली पाहिजे, BST मोठी केली पाहिजे, जेणेकरून या मुंबई शहरामध्ये वाहतुकीचे प्रश्न सुटणार. एवढंच मी बोलून थांबतो इथे.